आणि आता पाहूयात सविस्तर बातमी आणि बरंच काही। राजकीय घडामोडींचा चिमुड्यांवरही आता परिणाम होऊ लागलेला आहे। बातम्या पाहून लहानग्यांनाही काय सुरू आहे ते कळू लागलंय। बरं, गुवाहाटी तिथलं हॉटेल मुलांच्या परिचयाचं झालंय आणि त्यामुळे एका चिमुडीनं तर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडेच फिरायला जाण्याची मागणी केली आहे। मामाच्या गावाऐवजी गुवाहाटीतलं हॉटेल, तिथली झाडी पाहण्याची इच्छा मुलांना होऊ लागली आहे। शिंदे गटातले आमदार गुवाहाटीत वास्तव्यास होते। न्यूज चॅनेलवरील बातम्यांवरून मुलांना सर्व काही कळत होतं। त्यामुळे आता मुलांनी थेट गुवाहाटीलाच जाण्याचा हट्ट धरलाय आणि तोही थेट मुख्यमंत्र्यांकडे। शेवटी ना तुमच्याकडून एक प्रॉमिस हवं होतं। येणाऱ्या दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही मला गुवाहाटीला फिरायला घेऊन अन्नदाची मागणी ऐकून कामाख्या देवीचं दर्शन करायचं ना, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला। कामाख्या मंदिर देवीचं दर्शन करायचं ना। पण ही चिमुरडी एवढ्यावरच थांबली नाही। तिला मोठं झाल्यावर काय व्हायचंय, कोणते नेते आवडतात, हे सुद्धा तिनं एकनाथ शिंदेंना सांगितलं। मला पण मी पण मोठी झाल्यावर मदत केली तर मला पण मुख्यमंत्री बनता येईल। सांगू का, पूर्वी ना मला फक्त मोदीजी आवडायचे, पण आता धर्मवीर बघितल्यापासून तुम्ही पण आवडता। गुवाहाटीतल्या निसर्गाचं वर्णन आमदार शहाजी बापू पाटील यांनी त्यांच्या खास शैलीत केलं होतं। काय झाडी, काय डोंगर, काय रत्नागिरी जिल्ह्यातल्या अन्नदाने नंदनवन बंगल्यावर मुख्यमंत्र्यांकडून गुवाहाटीला फिरायला जायचं प्रॉमिस घेतलंय। आता दिवाळीमध्ये अन्नदाला गुवाहाटीतलं हॉटेल आणि तिथली झाडी पाहायला मिळू शकणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। एटीएम फोडण्यासाठी चोरट्यांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या वापरल्या जातात। मात्र आता तर कहरच झालेला आहे। कराडमध्ये चोरट्यांनी एटीएम फोडण्यासाठी चक्क जिलेटिनचा वापर केला। जिलेटिनचा स्फोट झाल्यामुळे या परिसरात धूर पसरलाय। बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने एटीएम सेंटरमध्ये ठेवण्यात आलेले जिलेटिन ब्लास्ट केले। या पथकाने जिलेटिनचा त्याच एटीएम मध्ये स्फोट केला आणि जिलेटिन निकामी केले। जिलेटिन मोठ्या क्षमतेचे असल्याने मोठा स्फोट झाला, त्यामुळे परिसरच दणाणून गेला। तसंच एटीएमचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। बँक ऑफ इंडियाच्या एटीएम वर मध्यरात्री दरोड्याचा प्रयत्न झाला, पण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यावेळी एका चोराला पकडण्यात यश आलं, तिघे फरार झाले। एटीएम बाहेर संशयास्पद वायर, एटीएम मशीन मध्ये अडकवलेले डिटोनेटर्स पाहता स्फोटाने मशीन उडवून देण्याचा कट होता हे स्पष्ट होतंय। आमचे 4 कर्मचाऱ्यांनी अतिशय बहादुरी दाखवलेली आहे। विदाऊट वेपन, विदाऊट आणि काही जीवाची पर्वा केल्याशिवाय ते डायरेक्ट जाऊन भिडले आणि त्यांनी अटॅक पण केला, पेपर स्प्रे मारला डोळ्यामध्ये, तरी एका चोरल्याला पकडण्यामध्ये यश आलं आहे। त्या सगळ्याला आत्ता मी लगेच 10,000 रोख रक्कमचा पुरस्कार देणार आहोत आणि त्याच्यानंतर रितसर अजून आमचे रिवॉर्ड आणि सगळे मेडल सगळ्यासाठी आम्ही ती कारवाई करणार आहोत। पोलिसांनी पकडलेला एक जण पुण्यातील असून एक स्थानिक आहे। उर्वरित दोघे दुसऱ्या जिल्ह्यातील आहेत। यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता। दरम्यान एटीएम आणि आत असलेल्या रकमेचंही नुकसान झालंय। चोरट्यांकडून चोरीसाठी जिलेटिनचा वापर होणं ही धक्कादायक बाब आहे, कारण यामुळे इतरांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करणं गरजेचं आहे। किरण मोहितेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सातारा। आणि त्यानंतरची मोठी बातमी आहे कोरोना संदर्भातली, कारण कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढू लागलाय। नागपूरमध्ये एका शाळेत तब्बल 42 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यानं एकच खळबळ उडाली आणि त्यामुळे केवळ नागपूरच नव्हे तर महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांनी सतर्क होण्याची गरज आहे। नागपुरात कोरोनाचा विस्फोट।
एकाच शाळेतले 42 विद्यार्थी बाधित. पालकांनो सावधान, कोरोना अजूनही संपलेला नाही. नागपूरच्या जैताळा भागातील ही रॉय हिंदी इंग्लिश पब्लिक स्कूल. सध्या या शाळेमध्ये आरोग्य विभागाकडून सगळ्याच विद्यार्थ्यांच्या RT-PCR केल्या जात आहेत. कारण या रविवारी एकाच दिवशी या शाळेतल्या 42 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. यामुळेच आता शाळा प्रशासनानं खबरदारी म्हणून 3 दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. वायरस तो ये भी वायरस ही है, कोरोना वायरस है. तो ये सोच के हमने कहा कि भाई अगर हम टेस्ट करा लेते हैं, क्योंकि बच्चे आ रहे हैं और अभी कोविड नॉर्म्स का कुछ है नहीं फॉलो करना, तो बच्चे मिक्स होंगे, खेलेंगे, फिर क्लास में बैठेंगे, तो हम लोगों को ही करा लेना चाहिए. तो ऐसे थोड़ा मैटर NMC में उठाया था, तो उनका लेटर आया कि भाई हम करने को तैयार हैं. तो जैसे उनका लेटर आया, हमने क्लास वाइज फिर एलोकेट किया कि हर क्लास का हम टेस्टिंग करेंगे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेनं स्वतःहून RT-PCR टेस्ट ड्राईव्ह राबवण्याची परवानगी प्रशासनाकडे मागितलेली होती. त्यानुसार सुरुवातीला 10वीच्या विद्यार्थ्यांची RT-PCR टेस्ट करण्यात आली, ज्यात त्यामध्ये एक विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर 8वी व 9वीच्या विद्यार्थ्यांची एकत्रितपणे टेस्ट करण्यात आली. त्यात एकाच वेळी 38 विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळले. महत्त्वाचं म्हणजे यापैकी कोणत्याही विद्यार्थ्याला गंभीर अशी लक्षणं नाहीत. पहले हम कोविड टेस्ट करेंगे और टेस्ट होने के बाद जब निगेटिव आएगा तो हम क्लासेस शुरू करेंगे. तो इस तरह से हमने इसको अपना कंट्रोल करने की कोशिश की है और हमने पहल जानबूझ के इसलिए की कि कल को चल के ज़्यादा बढ़ना नहीं चाहिए. तो पहले ही पता चलेगा तो हम लोग उसको प्रिवेंट कर सकते हैं. तो ये हमारा उद्देश्य था. शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या चाचण्या झाल्यानंतर निगेटिव्ह असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी शाळेत RT-PCR टेस्ट केली नाही ते बाहेरून देखील RT-PCR टेस्ट करू शकतात. पण RT-PCR टेस्ट निगेटिव्ह असल्याशिवाय कुणालाच शाळेत प्रवेश दिला जाणार नसल्याचं आरोग्य विभागानं स्पष्ट केलंय. सर्व विद्यार्थ्यांच्या तपासण्या होणार. जोवर बाकीचे जे काही ॲब्सेंट विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी तपासूनच त्यांच्या पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्हच्या आधारावरच आपण त्याला शाळेमध्ये प्रवेश देऊया. जर का एखाद्या विद्यार्थ्यांनी आज आणि उद्याच्या ड्राईव्हमध्ये तपासणी केली नाही तर त्याला आपण बाहेरून RT-PCR टेस्ट करूनच त्याला समाविष्ट करूया. गेल्या 4 महिन्यातील दैनंदिन रुग्णसंख्येनं रविवारी नागपूरमध्ये उच्चांक गाठलाय. 262 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. पहिला 100 रुग्णांचा टप्पा ओलांडण्यासाठी 36 दिवसांचा कालावधी लागलेला होता, पण आता 10 दिवसातच रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे. यात लहान मुलांची संख्या मोठी असल्यानं पालक चिंतेत सापडलेत. त्यामुळे आता शाळकरी मुलं आणि त्यांचे पालक या दोघांनीही काळजी घेण्याची गरज आहे. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केलाय. खोटी निविदा काढून मराठवाड्याची फसवणूक केल्याचा आरोप धस यांनी केलाय. वेळ पडल्यास कोर्टात जाणार असल्याचंही धस यांनी स्पष्ट केलं. मराठवाड्यातलं सिंचनाचं क्षेत्र कमी असल्यानं सिंचनाचं क्षेत्र वाढावं यासाठी या भागातले नेते प्रयत्नशील आहेत. मात्र भाजपचे आमदार सुरेश धस यांनी तब्बल 70 गावांना फायदेशीर ठरणाऱ्या विकास कामात खोडा घातल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी केलाय. कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या कामांना स्थगिती देण्याचं पत्र आमदार धस यांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय. या कामासाठी 1500 कोटी रुपयांचा निधी मंजूरही झाला होता. मात्र सुरेश धस यांच्या पत्रामुळे कामाला स्थगिती मिळाल्याचा आरोप होतोय. ही जी महत्वाकांक्षी योजना ज्यांनी ह्या तालुक्यातल्या जवळजवळ आष्टी तालुक्यातल्या 70 गावांचा भलं होणार होतं, त्या योजनेला खोडा घालण्याचं काम आमदार सुरेश धस यांनी केलंय. हे पत्र त्यांनी उपमुख्यमंत्र्याला दिलंय आणि ह्या कामाला तात्पुरती स्थगिती द्यायला सांगितली. राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेल्या आरोपांनंतर सुरेश धस यांनी पलटवार केलाय. महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या नावाखाली खोटी निविदा काढल्याचा आरोप धस यांनी केला. त्यामुळे जयंत पाटील यांच्यावर कारवाई करावी अशी उलटी मागणी धस यांनी केली आहे. वित्त व नियोजन विभागाची मान्यता नसताना आणि अशा पद्धतीची खोटी निविदा ही काढताच येत नाही. मी आमदारांच्या वरती स्वतः बोलत नाही. जलसंपदा मंत्री जे होते ज्यांनी याला मान्यता दिली खोटी नाटी
आणि प्रेशराईज करून निविदा काढायला लावली, त्यांच्यावरती राज्याच्या प्रदेशाध्यक्षांच्यावरती कारवाई करावी। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधील आरोप प्रत्यारोपांच्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। खोटी निविदा काढली की योजना थांबवण्यासाठी पत्र दिलं, या दोन्हीचा तपास होणं गरजेचं आहे, तरच या मुळाशी जाऊन काही तोडगा काढता येईल। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। रत्नागिरी रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणारा म्हाप्रळ आंबेत पूल मुंबईसाठी जवळचा मार्ग म्हणून त्याचा वापर केला जातो आणि या पुलामुळे दोन जिल्ह्यांना जोडण्याचं काम झालंय। परंतु अलीकडे हा पूल दुरुस्तीच्या नावाखाली वाहतुकीसाठी वारंवार बंद ठेवण्यात येत असल्यानं लोकांची मोठी गैरसोय होते। पाहूयात आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांचा हा खास रिपोर्ट। रत्नागिरी रायगडला जोडणारा पूल म्हाप्रळ आंबेत पूल वारंवार बंद, दुरुस्तीच्या नावाखाली वाहतुकीकरता बंद, ब्रिजवर कोट्यवधींचा खर्च, अवघ्या 6 महिन्यात पुन्हा पुलाचं काम। महाविकास आघाडी सरकारच्या काळात म्हाप्रळ आंबेत पुलाच्या दुरुस्तीचं काम दोनदा निघालं। या पुलावर तब्बल 12 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते। स्ट्रक्चरल ऑडिट करून पूल वाहतुकीसाठी सुरू देखील करण्यात आला होता। मात्र अवघ्या 6 महिन्यातच या पुलाचं काम पुन्हा कसं निघालं? आता या कामात भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते। 12 कोटी खर्च करून 6 महिन्याच्या आत जर ब्रिज बंद होत आहे तर ही मोठी शोकांकिता आहे। खरोखरच अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदार व संबंधित अधिकारी यांच्यावर पूर्णपणे कारवाई व्हावी। कोकणातील अतिशय महत्त्वाचा असणारा गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय। चाकरमानी उत्सवाकरता आपल्या गावी दाखल होतील, परंतु पूल बंद असल्यानं अडथळ्यांची शर्यत पार करत त्यांना गावी पोहोचावं लागणार आहे। महाड सावित्री नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली। तशाच प्रकारची दुर्घटना या पुलाबाबत घडू नये यासाठी शासनानं काळजी घेणं गरजेचं आहे। परंतु केवळ दुरुस्तीच्या नावानं कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत, त्यामुळे या पुलावर खर्च करण्यापेक्षा नवीन पूल उभारावा अशी मागणी सुद्धा केली जाते। मला वाटतं हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं, कारण तसं पाहिलं तर या दोन्ही तालुक्यांची मंडणगड आणि दापोली हा त्या ब्रिजने जोडले जाणारे हे 2 तालुके आहेत आणि हा महत्त्वाचा दुवा आहे। सावित्री नदीवरील पुलासाठी लोकांनी वारंवार आंदोलनं केली होती, तेव्हा कुठे हा पूल मार्गी लागला। परंतु अलीकडे दुरुस्तीच्या नावाखाली हा नुकताच बांधण्यात आलेला म्हाप्रळ आंबेत पूल वारंवार बंद होतोय। हा पूल पैसे खाण्याचं कुरण तर बनला नाहीये ना, अशी इथले स्थानिक खुलेआम चर्चा करतायत। शिवाजी गोरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, दापोली। भुयारी मार्गांचा उपयोग वाहतूक वेगानं व्हावी यासाठी होतो, मात्र शहरातील अतिक्रमणामुळे भुयारी मार्गांचा रस्ताच बदलण्याचा अजब प्रकार दौंडमध्ये करण्यात आलाय। कंत्राटदार, रेल्वेचे अधिकारी आणि स्थानिक पुढारी यांचा यात हात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते करतायत। दौंड शहरातल्या 2 भागांना जोडणाऱ्या आणि 8 वर्षांपासून रखडलेल्या 3ऱ्या कुरकुंभ मोरी भुयारी मार्गाचं काम सध्या सुरू आहे। या कामात दर्जा राखला गेला नाही असा आरोप केला जातोय। ही मोरी बसवण्याआधी जमिनीची तपासणी करण्यात आली नव्हती। मोरी 1 इंच जरी खचली तरी प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असा आरोप केला जातोय। तरी या लोहमार्गावरून जाणाऱ्या ज्या सुपरफास्ट गाड्या आहेत या ज्या 150 किलोमीटरनी धावतात आणि त्यामुळे त्या बाजूने जर मोरी 1 मिनिट खचली 1 इंच तर त्यामध्ये हजारो प्रवाशांचे जीव जाऊ शकतात। यासाठी माननीय DRM साहेब सोलापूर यांना मी भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती सांगितली असताना ही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करतो फक्त एवढंच सांगितलं आणि कुठली पुढची कारवाई कुठलीही या ठिकाणी त्यांनी केलेली नाही। भुयारी मार्गाच्या सरळ रेषेमध्ये नवा रस्ता होणं गरजेचं आहे।
विशेष म्हणजे नगरपालिकेच्या टाउन प्लॅनिंग नुसार हा रस्ता सरळ रेषेतच आहे। मग असं असताना रेल्वेचे अधिकारी आणि नगरपालिकेचे अधिकारी भाडे तत्वावर दिलेल्या आणि करार संपलेल्या दुकानांना का वाचवतायत असा प्रश्न निर्माण होतोय। धोकादायक वळणाचा रस्ता देऊन अनेकांचे जीव धोक्यात घालू नका अशी मागणी केली जाते। दौंडकरांच्या भल्यासाठी हा प्रश्न आहे। आमची विनंती एकच आहे की दौंड शहराच्या वतीनं जोपर्यंत या मोरीचं काम हे प्लॅननुसार व्हावं, या मोरीचं काम हे नकाशाप्रमाणे व्हावं, या मोरीचं काम रेल्वेने घालून दिलेला निर्बंधाप्रमाणे या ठिकाणी व्हावं। सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपस्थित झालेल्या प्रश्नांची योग्य ती उत्तरं देऊन त्यावर तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे। सुमित सोनवणे, न्यूज 18 लोकमत, दौंड। त्यानंतरची बातमी बीड जिल्ह्यातून, कारण बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा कुपोषणानं समस्यांचं डोकं वर काढलंय। ऊसतोड मजूर, शिक्षणाचा अभाव आणि आजारपणामुळे कुपोषणाचे रुग्ण वाढत असल्याचं बालरोग तज्ज्ञांनी सांगितलंय। पोषण आहारावरती कोट्यवधींचा खर्च केला जातो, मग असं असताना कुपोषणाची समस्या का सुटत नाही असा प्रश्न देखील निर्माण झालाय। 276 तीव्र कुपोषित बालके। ग्रामीण भागात कुपोषणाचं प्रमाण जास्त। ऊसतोड मजुरांच्या मुलांचं कुपोषण। प्रशासन कधी देणार लक्ष? ऊसतोड मजुरांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात कुपोषणाची समस्या गंभीर बनलेली आहे। आई वडील ऊस तोडीसाठी जातात, त्यामुळे मुलं आजी आजोबांकडे राहतात, मात्र त्यांना पुरेसा सकस आहार मिळत नाही। त्यातच आजारपणाची भर पडून कुपोषण वाढतं। ऊसतोड मजुरांच्या मुलांमध्ये कुपोषणाचं प्रमाण आढळून आलेलं आहे, त्यामुळे प्रशासनानं यावर कार्यवाही करावी अशी मागणी केली जाते। अंगणवाडी सेविकांना वेळेवर वेतन दिलं जात नसल्यामुळे समस्येत आणखी भर पडली आहे। कुपोषण मुक्तीसाठी शासनाने स्वतंत्र वॉर्ड निर्माण केलेला आहे, स्वतंत्र यंत्रणा निर्माण केलेली आहे आणि कुपोषण मुक्तीचा प्रयत्न शासनाच्या वतीने सुरू आहे। आपल्या माध्यमातून मला लोकांना ही विनंती करायची आहे की जर आपल्या आजूबाजूला जर असं कुपोषित असलेलं बाल जर सापडलं तर ते प्रशासनाच्या पटकन लक्षात आणून द्यावं। याला सर्वस्वी मी तर म्हणतो ज्या शासकीय यंत्रणा आहेत त्या जबाबदार आहे आणि त्या शासकीय यंत्रणेसाठी जे शासन आहे जे त्यांच्या मार्फत राबवले जातात ते जबाबदार आहे। कारण या ठिकाणी जे अन्नधान्य तेल हे दिलं जातं तर त्याच्यातल्या काही वस्तू शासनाने या ठिकाणी कमी केलेल्या आहेत। कुपोषणाची काही कारणं ठळकपणे समोर आलेली आहेत। 0 ते 5 वर्ष वयोगटातल्या बालकांना लॉकडाऊनमुळे पोषक आहार मिळण्यास अडथळे निर्माण झाले। आर्थिक समस्येमुळे पालकांचंही दुर्लक्ष झालं। अंगणवाड्या बंद असल्यानं आरोग्य तपासण्या झाल्या नाहीत। बालविवाहामुळे कमी वयात गर्भधारणा झाल्यानं प्रश्न गंभीर झाला। गरोदरपणात आहाराकडे दुर्लक्ष होत आहे, परिणामी बालकांमध्ये कुपोषण आढळून येत आहे। मात्र हा आकडा लवकरच कमी होईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। मागच्या 3 महिन्यामध्ये आपण 36 कुपोषित मुलांना ट्रीटमेंट दिलेली आहे। आपल्या ह्या वॉर्डाचा बरेच जण फायदा घेतात। कुपोषित मुलांच्या आईला बुडीत मजुरी म्हणून आधी जे 100 रुपये आपण देत होतो तेही वाढवले। 300 रुपये रोज आपण ह्या मातांना देतोय, त्यांचे कामाचं जे आपण त्यांचा जो खंड पडलाय त्याच्यासाठी। कोविडमध्ये आपल्या सगळ्या अंगणवाड्या बंद होत्या, परंतु 1 जूनपासून सर्व अंगणवाड्या सुरू झालेल्या आहेत आणि अंगणवाड्यामध्ये आता गरम ताजा आहार देण्यात येणार आहे। त्यामुळे आता जे काही आवश्यक सेवा असतात किंवा जे काही पालकांना मार्गदर्शन वगैरे असतं हे अंगणवाडीमध्ये आता देण्यात येईल। आज केंद्राच्या माध्यमातून सर्व तीव्र कुपोषित बालकं हे मध्यममध्ये आणण्यासाठी आमचा सर्वसाधारणमध्ये आणण्यासाठी विभागाचा प्रयत्न सातत्याने सुरू राहील। प्रशासनानं ऊसतोड मजुरांचे पाल आणि ग्रामीण भागात लक्ष केंद्रित केलं तर जिल्ह्यातल्या बालकांच्या कुपोषणावर नियंत्रण मिळवणं सहज शक्य होईल आणि तसं झालं तर बालकांच्या चेहऱ्यावरील हास्य कायम राहणार आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।
मागच्या 8 दिवसांपासून नागपूर जिल्ह्यामध्ये संततधार सुरू आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश तलाव हे ओव्हरफ्लो झालेत। मागच्या 5 दिवसात जिल्ह्यात देवळी, खुर्द आणि कोराडी या 2 तलाव फुटीच्या घटना घडल्या आणि त्यामुळे जिल्ह्यात काहीसं भीतीचं वातावरण असून जिल्हा परिषदेच्या काही तलावांना तडे गेलेले आहेत, तर विभागाकडे अत्यंत कमी मनुष्यबळ असल्याने जिल्ह्यातील सर्व तलावांवरती लक्ष ठेवणं अवघड असल्याचं विभागाने सांगितलंय। हे नागपूर जिल्ह्यातल्या कोही तालुक्यातल्या देवळी खुर्द गावाच्या तलावाचं दृश्य आहे। 15 जुलैला मुसळधार पावसामुळे हा तलाव ओव्हरफ्लो झाला होता। त्यातच या तलावाच्या भिंतीला लागून असलेल्या ओढ्याला महापूर आला, त्यामुळे तलावाच्या भिंतीला तडे गेले आणि हा तलाव फुटला। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आणि निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। तलाव फुटल्यामुळे तलावाच्या खाली असलेल्या शेकडो हेक्टर शेतजमीनमध्ये हे पाणी गेलं। पाणी आल्यामुळे शेकडो हेक्टर शेतजमिनीमधील धान पिकाची नासाडी झाली। धान पीक पाण्याखाली आले, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। जिल्ह्यातल्या एकूण झेडपीच्या तलावांची संख्या लघु सिंचन प्रकल्प 470, मामा तलाव 214, सिमेंट बंधारे, साठवण बंधारे आणि कोपो बंधारेंची एकूण संख्या 1871। झेडपीतल्या अभियंत्यांची संख्या उपअभियंता पद, मंजूर पद 7, रिक्त पद 6, उपस्थित 1, शाखा अभियंता पद, मंजूर पद 34, रिक्त पद 29, उपस्थित पद 5। तृतीय श्रेणी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची तब्बल 70% पद रिक्त। नागपूर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या तलावांचा आणि छोट्या प्रकल्पांचा इतका मोठा व्याप असताना जिल्हा परिषदेच्या लघु आणि पाटबंधारे विभागातल्या जवळपास 75% पद रिक्त असल्याचं दिसतंय। त्यामुळे पूरस्थितीमध्ये सगळ्या तलावांवर आणि प्रकल्पांवर लक्ष ठेवणं अवघड असल्याचं जिल्हा परिषदेच्या जलसंधारण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तलावाचे निरीक्षण करण्यासाठी पूर्ण विभागात 34 शाखा अभियंत्याची आवश्यकता आहे, परंतु 5 शाखा अभियंता कार्यरत आहे व 7 डेप्टी इंजिनियर पैकी एकच डेप्टी इंजिनियर कार्यरत आहे। त्यामुळे अभियंत्यांकडून सदर तलावाचे निरीक्षण करणे कठीण होत आहे। जिल्हा परिषदेच्या काही तलावांची परिस्थिती पाहता नागपूर जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सगळ्या तलावांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिलेत। मात्र उपलब्ध कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संख्या पाहता हे खरंच वेळेच्या आत करणं शक्य होईल का, याबद्दल आता प्रश्न उपस्थित होत आहेत। तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। तर बातमी राजकीय क्षेत्रातली असू द्या, सामाजिक क्षेत्रातली असू द्या किंवा तुमच्या आमच्या आयुष्याशी निगडित असू द्या, तर या होत्या आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या आणि त्या अनुषंगानं घडलेलं बरंच काही। तर बातमी आणि बरंच काही मध्ये वेळ झाली इथं थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।